बातमी जयपूरमधनं आहे। जयपूरमध्ये मनूच्या पुतळ्याला काळं फासण्यात आलं। दलित सगळ्यात लक्षवेधी सत्कार हा आहे की आमच्या महिलांनी मनूच्या तोंडाला काळं फासलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी फार मोठा सन्मान आहे आणि खरी कृतज्ञता आहे की नाही। मी त्यांना प्रश्न केला, एकविरा आईचं मंदिर जर पांडवांनी बांधलं आणि ती त्यांची बहीण आहे, मग पूर्ण महाभारतामध्ये एकविरा आईचं नाव का नाही त्यांच्या बहिणीचं? महाराज हा शब्द आताच्या काळात खरोखर बदनाम झाला, भीती वाटायला। बागेश्वर पण आहे, खराब पण आहे। सर्वांना जय भीम। आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे। ज्यांचे सत्कार झालेत त्यांचं मी पुन्हा पुन्हा अभिनंदन करेन। आणि आजचे जे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत, सन्माननीय श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी महाराष्ट्राची चिंता मिटवली आहे। शरद पवारांनी जो प्रश्न केला होता की वारकरी संप्रदाय कुठे चालला आहे, तो संविधानाकडे चालला आहे, हे उत्तर देऊन त्यांनी आमची सगळ्यांची चिंता मिटवली। आणि याच कार्यक्रमात ज्यांचे सत्कार झालेत त्यामध्ये सगळ्यात लक्षवेधी सत्कार हा आहे की आमच्या महिलांनी मनूच्या तोंडाला काळं फासलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी फार मोठा सन्मान आहे आणि खरी कृतज्ञता आहे। ही कृतज्ञता आहे की ज्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या उपकाराची परतफेड मनुस्मृतीला आम्ही केलेली आहे। पुन्हा एकदा टाळ्या वाजवा ताईंसाठी। आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करताना म्हणजे अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करताना आपल्याला माहीत आहे अध्यक्षीय भाषण ऐकायला शक्यतो कोणी थांबत नसतं, म्हणजे ते आटोपतच घ्यायचं असतं। पण इथे बऱ्यापैकी वेळ महाराजांनी माझ्यासाठी राखून ठेवला आहे, त्यासाठी मी धन्यवाद देतो त्यांना। बंधूंनो, मुद्दा असा आहे की नाशिक शहर हे म्हणजे आमच्याकडच्या आगरी कोळ्यांसाठी म्हणजे पिंडदान विधीचं ठिकाण, म्हणजे नाशिकला चालू आहे म्हणजे असाच परिचय। आणि आज नाशिकमध्ये आलो आणि पहिल्यांदा मी बौद्ध लेण्या पाहिल्या डोंगरावर। आणि बौद्ध लेण्या पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बाबा रे, हा भाग आमच्यासारखाच आहे, म्हणजे आम्ही जिथून आलो आहे इथे महिलांचा मोठ्या प्रमाणात सत्कार झाला आहे। आम्ही जिथून आलो आहे तो जो भाग आहे, ही जर सत्याग्रह भूमी आहे, सत्याग्रह भूमी प्रतिष्ठान हे आपल्या संस्थेचं नाव आहे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, तशी आमची पण भूमी आहे, अप्रांत भूमी, म्हणजे ठाणे, रायगड, पालघर, मुंबई इथून मी आलो आहे। आणि मी महाराष्ट्रात मुद्दाम ही टोपी घालतो की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत त्यातले आम्ही पण आरमाराचे मावळे आहोत आणि आम्ही पण भगवान बुद्धांचे नातेवाईक आहोत त्यांच्या आईकडून। त्या भागामध्ये लग्नामध्ये महाराज हुंडा घेतला जात नाही, आमच्याकडे हुंडाबळी हा प्रकारच नाही, कारण आम्ही सगळी अर्थसत्ता, धर्मसत्ता महिलांकडे दिलेली आहे। म्हणजे लग्न लावण्याचं कामसुद्धा विधवा महिला करतात आमच्याकडे, मुद्दाम या महिलांना सांगतो। आणि ही जी पद्धत आहे ही 2500 वर्षापासून आहे। थोडक्यात नाशिकची जी बुद्ध लेणी आहे त्यांची ती त्या विचारांची परंपरा आहे। त्याच्यामुळे ते बौद्ध लेणी नुसती पाहू नका, तर त्या परंपरेने सांगितलं स्त्री आणि पुरुष समान नाही, म्हणजे स्त्री आणि पुरुष समान आहेत। मनुस्मृतीने सांगितलं स्त्री आणि पुरुष समान नाहीत। आता इथे चर्चा संविधान आणि मनुस्मृतीची आहे। मनुस्मृतीचा काळाकुट्टा अंधार संपवून मनूला काळापासून आजच्या या सत्काराची सुरुवात झाली, फार मोठी गोष्ट आहे। म्हणजे ह्या भारताला आणि नाशिकला फार मोठा संदेश आहे आम्ही दिलेला, आम्ही कोणाचा सत्कार करतो। आणि म्हणून या कोकणातला जो भाग आहे, खास करून ठाणे, रायगड, पालघर, अप्रांत भूमी, याच्यामधून अनेक लोक अरहंत पदाला त्यावेळी गेले होते आणि अरहंत काय जाणकारांना माहीत आहे। पण त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, तिथे अजूनही महिलांची जी प्रतिष्ठा आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। लग्न लावण्यापासून घरातली अर्थसत्ता महिलांच्या हातात देणं, नाशिकच्या महिलांना मी सांगेन की आम्हाला जर पैसे पाहिजे असतील, म्हणजे आगरी, कोळी, भंडारी, तरुण किंवा पुरुष आहेत, तर आम्हाला महिलांकडे मागतो आम्ही, कारण 15-15 दिवस समुद्रावर असतो, सगळा पैसा महिलांच्या हातात असतो आणि महिला देतील ते पैसे घ्यायचे, अशा प्रकारची पद्धत तिथे आहे। जरी देशात मनुवाद किती वाढला तरी
भगवान बुद्धांच्या विचारांचा हा जो इतिहास तिथे आहे, तर इथे आल्यानंतर आज मला खूप आनंद झाला. नाशिकची जी ओळख आहे ती खरं म्हणजे बौद्ध लेण्यांची ओळख आहे आणि ही ओळख आम्ही जपली पाहिजे, वाढवली पाहिजे असं मला वाटतं. आज जो सत्कार झाला, या आमच्या माणसांचा सत्कार कोणी केला असता का? महाराज, तुम्हाला सुद्धा प्रमुख पाहुणे आणि मला अध्यक्ष कोणी केलं असतं? नसतं केलं आम्हाला, कारण ही पद्धतच नाही आहे. अशा लोकांना सन्मानित करणे पद्धत, आणि ज्यांचे सत्कार झाले त्यांचा सत्कार तरी कोणी केला असता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की तुम्ही राज्यकर्ते व्हा. राज्यकर्ते व्हा म्हणजे लोकांना न्याय देणं, पण तो न्याय ठराविक लोकांनी, विशिष्ट लोकांनी दिला पाहिजे अशी अपेक्षा असते. पण आम्ही पण न्याय देऊ शकलो पाहिजे. हा जो त्या मंडळाचं मी यासाठी कौतुक करेन की तुम्ही ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना न्याय दिलेला आहे आणि भविष्यात तुम्ही राज्यकर्ते होणार. हे मी राजकारण नाही सांगत, राज्यकर्त्यासाठी मनाची मोठी भूमिका लागते जी राजर्षी शाहू महाराजांची होती. आणि म्हणून त्यांनी आरक्षण सुरुवात केली. आरक्षण राज्यामध्ये का? जे उपेक्षित आहेत, शोषित आहेत, त्यांना न्याय देणं हे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्याची पुढची पायरी राजर्षी शाहू महाराजांनी केली. अच्छा, हे राज्यकर्त्यांना हे लोक कधी दिसले असते का? म्हणजे ह्या लोकांना महाराष्ट्र शासनाने कधी पुरस्कार दिला असता का? नसता दिला. मनूच्या तोंडाला काळं फासणारचं काम हे संविधानाचं काम आहे. मग त्यांचं कौतुक महाराष्ट्र शासन का नाही करत, केंद्र शासन का नाही करत? आणि म्हणून ही कमी आपण भरून काढलेली आहे. त्यामुळे उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांचं मी मनापासून कौतुक करतो, कारण आपण याची साक्षीदार आहात. मी पत्रकार बांधवांना विनंती करेन, या कार्यक्रमाची जी बातमी बनेल ती बातमी मनूला काळं फासणं. मनू कोण आहे अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही. म्हणजे मनू कोणीतरी संत पुरुष आहे अशाच प्रकारची मानसिकता फेसबुकवर तुम्ही पाहिलं तर मनूच्या विषयी वाईट बोललं की लगेच कमेंट येतात. मनूचे समर्थक जास्त आहेत, मनूचे टीकाकार कमी आहेत. आणि म्हणून त्या ताईंचा अभ्यास काय असेल? म्हणजे आपल्याकडे PhD केलेल्या महिला आहेत, त्यांना सांगितलं मनूवर टीका करा, नाही करणार. पण डायरेक्ट तोंडाला काळं फासलं म्हणजे त्यांना कुठली पदवी द्यायची? आणि म्हणून या महिलांची जी ताकद आहे ते अत्यंत महत्त्वाची आहे. महिलांना समजतं ते की बाबा चांगलं काय आणि वाईट काय. आणि तुम्ही आम्ही सगळे जे उभे आहोत ह्या अशा चांगल्या महिलांमुळे, आपल्या आईमुळे. आणि म्हणून आत्ता व्हिडिओ व्हायरल होतोय सगळ्या देशात, त्या ह्यामध्ये डॅममध्ये, तलावामध्ये ती बोट बुडत असताना त्या आईनं आपल्या मुलाला कवटाळून ठेवलेला आहे. जीव गेला तरी ती आईने मिठी सोडली नाही. म्हणजे आई ही संस्कृती किती मोठी आहे, खूप मोठी आहे, त्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. देशातल्या शूर सैनिक असतील किंवा आणखी कोणी लढवय्ये असतील, त्यांना आईचं प्रेम नाही, आईचं शौर्य या त्या एका व्हिडिओने समजतं की मरेपर्यंत त्या मुलाला वाचवण्यासाठी तिने आपली मिठी सोडली नाही. आणि म्हणून हे निसर्ग सत्य आहे. ती निसर्ग सत्य भगवान बुद्धांनी आपल्या देशात मांडली, त्यांना लपवण्याचं आज काम चालू आहे. म्हणजे त्या लेण्यांना नावसुद्धा काय दिलं आहे? पांडव लेणी. नाव काय दिलं आहे? पांडव लेणी. आणि पांडवांचं युद्ध तुम्हाला माहीत आहे की 5 गावं आम्हाला द्या, दुर्योधनाकडे गेले. आणि दुर्योधनाने सांगितलं सुईच्या टोकावर राहील एवढीसुद्धा जमीन देत नाही, काय करायचं असेल ते करा. आणि मग हे भांडण भगवान श्रीकृष्णाकडे जातं आणि ते सांगतात की बाबा रे, ते जर जमीन देत नसतील तर तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्ही युद्ध करा, त्यांना ठार करा, असा संदेश या महाभारतात दिला गेला. आणि बौद्ध लेण्यांमध्ये असलेले भगवान बुद्ध सांगतात, म्हणजे कोलीय लोक आणि शाक्य लोक यांचं भांडण झालं पाण्यावरून. कोलीय लोक म्हणजे आमचे लोक, आम्ही थेट सांगतो, आता काय बाकी सर्टिफिकेटची गरज नाही. तर त्यांना सांगितलं की बाबा नदीच्या पाण्यावरून भांडण होत असेल तर आपण एकाच रक्ताचे लोक आहोत, भाऊ आहोत, त्यासाठी रक्त का सांडायचं, युद्ध का करायचं? आणि म्हणून त्या संघाचा आदेश होता की कोलियांशी लढण्यासाठी तुम्हाला युद्ध करावं लागेल. भगवान बुद्धांनी सांगितलं मी रक्त सांडणार नाही, युद्ध करणार नाही. प्रसंगी या राज्याचा माझ्या परिवाराला पासून दूर जायला लागेल, परिराजक व्हायलाची वेळ तरी होईल, पण युद्ध करणार नाही. भगवान बुद्धांचा हा जो निर्णय आहे तो जगातल्या आत्ताच्या युद्धाच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचा आहे. तो सांगणं गरजेचं आहे. भगवान बुद्धांचा विचार केवळ आध्यात्मिक नाही, तो राजकीय आहे, सामाजिक आहे. आणि म्हणून इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचं जे भांडण झालं आणि ते भांडण मिटावं म्हणून अगोदर पण प्रयत्न झाले, पण त्यात युद्ध पेटलं ते.
अग्निबाण उडायला लागले, नंतर त्यांची शांती व्हावी म्हणून ते 3 देश एकत्र बसले, पण शांती काही होत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी अगदी कमी शब्दात सांगितलेलं आहे, काय, जगातलं युद्ध किंवा जगातली भांडणं मिटतील तेव्हा मिटतील, पण तुम्हाला शांती पाहिजे असेल तर पहिले तुमच्या डोक्यामध्ये शांती स्वतःच्या डोक्यात असली पाहिजे, तरच बाहेर शांती येईल. आणि हा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या बौद्ध लेण्यांना पांडव लेणी कुठेतरी म्हटलंय. पांडव हे युद्ध करणारे लोक आहेत, लेण्याशी त्यांचा काय संबंध आहे? आणि म्हणून असे जे गैरसमज तयार केलेत ते गैरसमज मिटवण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे. आज तुम्ही ज्यांचे सत्कार केलेत त्यांना काय म्हटलेलं आहे? आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी मांडणी केली, या देशामध्ये शोषण हे स्त्री शूद्रांचं आणि अतिशूद्रांचं झालं, स्त्रियांचं शोषण झालं. प्रत्येक स्त्री ही इथली शोषित आहे, शोषित आहे, मग तिचा सत्कार या देशात होणं अवघड काम आहे. सावित्रीबाई फुल्यांचा सुद्धा आज सत्कार होणं अवघड आहे. सावित्रीबाई फुल्यांचा, ज्योतिबा फुल्यांचा चित्रपट येतो, त्याला महिलाच विरोध करतात की हे बंद करा. असं का होतंय? कारण हा जो मनुवाद आहे तो इतका भरलेला आहे सगळीकडे की सत्य काय ते आम्हाला सांगू शकत नाही. आणि म्हणून पांडव लेणी हे जे नाव बुद्ध लेण्यांना आहे त्याचं पण नामांतर आपल्याला करावं लागेल. हा प्रॅक्टिकल विषय आहे, बरोबर आहे. नाही, पण सरकारला सांगावं लागेल, सत्य आहे ते सत्य आहे, खोटं तुम्ही करू नका. वकील नाहीत का आपल्याकडे? केस टाका कोर्टात. आमच्याकडे सुद्धा आम्ही कारल्याला बौद्ध लेण्यांमध्ये जातो, आई एकविरेला भेटतो. आतापर्यंत आम्हाला असं सांगितलं जात होतं की ती पांडव लेणी आहे आणि आई एकविरेचं मंदिर ही पांडवांनी बांधलं, ती त्यांची बहीण आहे. महाराज, मी काय कीर्तनकार किंवा असा खरोखर म्हणजे धार्मिक तत्त्वज्ञानी नाही. मी त्यांना प्रश्न केला, एकविरा आईचं मंदिर जर पांडवांनी बांधलं आणि ती त्यांची बहीण आहे, मग पूर्ण महाभारतामध्ये एकविरा आईचं नाव का नाही त्यांच्या बहिणीचं? सरळ आहे ना. आता बापाचा 7-12 असेल तर बहिणीची, भावांची, दोघांची नावं असतात. मग एकविरा आईचं त्यामध्ये नाव का नाही? काहीतरी संबंध असेल. म्हणजे ह्याच्यावर हजारो गाणं आमच्या गायकांनी, कवींनी लिहिले. म्हणजे आगरी कोळ्यांची गाणी तुम्हाला माहीत आहे, आई माझी कोणाला पावली, पावली पाची पांडवांना, आई तुझं देऊळ कोणी बांधलं अर्जुन पांडवांनी, गाणी आली बोली भाषातली. ही सगळी गाणी, ही रचना आपण सत्य न शोधल्यामुळे आली. आणि आम्हाला पण असंच वाटत होतं की एकविरा ही पांडवांची बहीण आहे. पण एकविरा हा शब्द महाभारतामध्ये नाही, रामायणामध्ये नाही, कशातच नाही. मग ते नाव कसं आलं? त्याचा शोध घेतल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की तो बौद्ध लेण्यांचाच भाग आहे. म्हणजे प्रबोधनकार ठाकरे वगैरे मोठ्या मोठ्या विद्वानांनी सांगितला तो बौद्ध लेणी आणि ही वेगळी नाही, ती एकच आहे. आणि आम्ही सगळेजण त्या लेण्यांमध्ये जातो ताई, आणि लेण्यांमध्ये जातो आणि आमची संस्कृती आम्ही पाहिली तर गावामध्ये, आमच्या आगरी कोळ्यांच्या गावामध्ये मूळ मंदिरं हे आईचीच आहेत. म्हणजे कुठल्या तरी मातृसत्ताक आईची आहेत, पुरुषांची नाहीत. आणि ही जी पद्धत आहे गावकीमध्ये सुद्धा, शपथ घेताना, भांडण झालं गावात, तू चोरी केली की नाही, तर शपथ घेताना आमच्याकडे आईच्या समोरच शपथ घ्यावी लागते. म्हणजे हनुमानासमोर नाही, रामाच्या समोर नाही, अशा प्रकारची पद्धत आहे. मग एवढ्या सगळ्या विरोधातून ही संस्कृती आजही टिकून आहे, मातृसत्ताक. म्हणून अमेरिकेमध्ये महिलांना अधिकार का मिळत नाही, भारतामध्ये का मिळतो, याचा शोध भगवान बुद्धांनी तथागतांच्या भिक्खुनी संघातून काढला. आणि महाप्रजापतींनी आग्रह धरला काय, की पुरुषांना जर अनंत होण्याचा अधिकार आहे तर मग स्त्रियांना का नाही? तुम्ही तर आमच्याच पोटातून जन्माला आलेत ना, मग आम्हाला पण तो अधिकार पाहिजे. आणि तो भिक्खुनी संघ तयार झाला. महाराज, तुम्हाला सांगतो की आगरी कोळ्यांची लग्न तुम्ही आवर्जून पहा, त्यातल्या बाकीच्या गोष्टी सोडून द्या, पण ही पोळी साजूक तुपातली नावाचं एक कोळी गीत आहे, त्याच्यामध्ये गाण्याची सुरुवात एक महिला करते आणि त्या महिलारीला म्हणतात धवलारी. म्हणजे धवल गीता त्याला शब्द आहे. ती धवलारी म्हणजे कोण आहे? महिला पुरोहित आहे. की ती महिला पुरोहित विधवा आहे तरीसुद्धा ती पुरोहित आहे. म्हणजे आमचा हा जो देश आहे हा लग्न लावण्यास स्त्रियांना कुठेच अधिकार स्टेजवर नाहीच. आज आपल्या मंडळाचं सगळ्यात मोठं कौतुक यासाठी आहे, 1 2 3 4 5 महिलांना समोर ठेवलेत. बऱ्याचदा विचार मंचावर महिलाच नसते. हां, तर ते महिलांचा सत्कार होणं ही फार मोठी गरजेची गोष्ट आहे.
कारण महिलांच्या मनात गुलामगिरीचे संस्कार आता अशा पद्धतीने होत आहेत की महाराज म्हणजे तुम्ही इथे आल्यामुळे या नाशिक शहराला काय झालं नाही हॅलो हॅलो हां या नाशिक शहरातल्या कार्यक्रमाला फार महत्त्व आलं कारण संविधान सांगणारा महाराज असणं ही महाराष्ट्रातली मोठी बातमी आहे मोठी बातमी आहे आणखी कुठली बातमी असते कारण महाराज हा शब्द आताच्या काळात खरोखर बदनाम झाला भीती वाटायला लागली बागेश्वर पण आहे खरात पण आहे जे आहे ते आहे उगाच कशाला लपवायचं म्हणजे बाकीचे महाराज अगोदर गोमूत्र पाजत होते आणि हा महाराजांनी कुठं नेलं म्हणजे आमच्याकडे रसायनशास्त्र लोकांना कळतं की नाही हा प्रश्न आहे महाराष्ट्रात आणि म्हणून या सगळ्या ह्याची चिरफाड करत असताना हा जो सत्कार सोहळा आहे आणि मी खास करून मंडळाचे जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करून सांगेन की आमच्या लोकांचा अपमान सतत होत राहिला सत्य नाकारलं गेलं आणि म्हणून मुंबई ठाणे रायगड पालघर या भागाची जी संस्कृती आहे ही मातृसत्ताक आहे मुंबईच्या मासळी मार्केटमध्ये सकाळी 3 वाजता वसईची कोळीन जाते मच्छी विकते आणि 5 वाजता पुन्हा रिटर्न येते तिचा विनयभंग करायची कोणाची हिंमत नाही ही जी संस्कृती विकसित झाली ही भगवान बुद्धांच्या तत्वानं आणि म्हणून पांडव लेणी असतील कार्ली लेणी असतील यांची खरी माहिती समोर आली पाहिजे तिथे काल म्हणजे महापालिकेने एक मस्तपैकी भगवान बुद्धाचा परिचय करून देणारं ते हे बांधलेलं आहे वास्तू बांधलेली आहे अतिशय सुंदर आहे प्रत्येक लेण्याच्या भोवती अशी वास्तू असली पाहिजे आणि स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की स्त्रियांना अधिकार देण्याचं काम 2500 वर्षापूर्वी भारताने केलं म्हणून संविधानामध्ये पहिल्यांदा हा अधिकार भेटला उगाच भेटला नाही आणि बाबासाहेब सांगतात मी इथून हे सगळं घेतलेलं आहे भगवान बुद्धांकडून स्वातंत्र्य समता बंधुता घेतलेली आहे हे आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्याला सांगावं लागेल आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमामध्ये मला इथे अध्यक्ष म्हणून बोलायचं एक संधी दिली नाशिकमध्ये मला वाटते कुठल्याही आग्रहाला एवढा सन्मान भेटला नसतो ठीक आहे भटजीने आम्हाला पिंडदान विधीला बोललं असेल लुटलं असेल पण सन्मान आपण दिला आहे आंबेडकरी लोकांनी दिलेला आहे ती मोठी कौतुकाची गोष्ट आहे आणि म्हणून नाशिकमध्ये आल्यानंतर जी माहिती मला अगोदर आमच्या मित्रांनी द्यायची प्रयत्न केला तिथे कोपऱ्यात त्यातली काही माहिती त्यावर उल्लेख करणं गरजेचं कारण माझ्यासाठी सगळं नवीन आहे तुम्हाला वाटेल काय नाशिक आम्हाला माहिती आहे तुम्ही आणखी कशाला सांगता पण माझं काम आहे की नाशिकमध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह झाला मंदिरांमध्ये आम्हाला प्रवेश नव्हता आमच्याकडे चौदार तळे आंदोलन झालं ते चौदार तळे आंदोलन महाराष्ट्रात आता असंच आहे की फक्त अस्पृश्य जातींना पाणी दिलं जात नव्हतं असं लोकांना वाटतं पण आम्ही आगरी कोळी ओबीसी लोक आम्हाला सुद्धा चौदार तळ्याचं काय कुठलंच पाणी कोणी पिऊ देत नव्हतं खास करून उच्चवर्णीय लोक ही गोष्ट आमचे नेते आदरणीय दत्ता पाटील महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते त्यांनी सांगितलं की मला 8वीला असताना ब्राह्मणांनी वरून पाणी ओतलं म्हणजे तांब्यातून नाही दिलं पेल्यातून नाही दिलं लहान मुलं 8वीच्या आज तू खाली उभा राहा मी तुला पाणी देतो हे मी महाराष्ट्राला सांगतो म्हणजे चौदार तळ्याच्या आंदोलनामध्ये तिथला आगरी कोळी माळी भंडारी सगळा बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर होता काळाराम मंदिर सत्याग्रह आपल्याकडे जसं झाला तसं आमच्याकडे अलिबाग तालुक्यामध्ये चौल म्हणून एक गाव आहे फार जुनं गाव आहे ते सुद्धा बौद्धकालीन बंदर आहे आंतरराष्ट्रीय बंदर आहे त्या काळातलं त्या गावामध्ये सुद्धा रामेश्वर मंदिर आहे त्या रामेश्वर मंदिरात आम्हाला प्रवेश नव्हता बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनं आम्ही त्या काळी त्या मंदिर प्रवेश मिळावा म्हणून आम्ही सुद्धा आंदोलन केले कारण आता ओबीसी SC ST हे सगळे शूद्र अतिशूद्र मागासवर्गीय आहेत हे महाराष्ट्राला सांगायची वेळ आलेली आहे आणि मग त्याच पद्धतीने आमच्याकडे बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायद्याचं आंदोलन केलं कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर त्याच्यामुळे आम्हाला जमिनी भेटल्या आम्ही उत्कर्ष केला आज जमिनीला भाव खूप आला आता विचारलं मी नाशिकच्या आमच्या मित्रांना की जमिनीला गुंठ्याला भाव काय एकांनी सांगितलं 35 लाख रुपये गुंठा तुम्ही नवी मुंबईत येत असाल ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सातबारा दिला आणि आम्हाला गुलामाचं मालक बनवलं शेतकरी बनवलं तिथे आता नवी मुंबई शहरामुळे गुंठ्याला भाव आला आहे 7 कोटी रुपये प्रति गुंठा आणि मुंबईच्या जमिनीला आहे 10 कोटी रुपये गुंठा नाशिकचे इस्टेट एजंट तुम्हाला सांगणार नाहीत पण मी सांगणं माझं काम आहे पण याच्या पाठीमागं आम्हाला त्या जमिनीचा सातबारा भेटला त्याचं कारण बाबासाहेब आंबेडकर आहे बाबासाहेबांनी रिझर्व्ह बँकेची स्थापना केली इकॉनॉमी काय सांगितली तो विषय वेगळा शेतकऱ्याला फक्त गुंठाच समजतो आणि म्हणून बाबासाहेबांनी ते आंदोलन केलं
आणि मला कल्पना आहे की आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांनी अशा प्रकारचं आंदोलन केलं आणि आपल्या लोकांना जमिनी आणि घरं दिली. हे मोठं काम आहे नंतरच्या काळात. आणि याच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आदर्श मानून जसं दादासाहेब आंबेडकरांनी काम केलं तसं आमच्याकडे आदरणीय दत्ता पाटील यांनी रिलायन्सच्या सेज विरुद्ध आंदोलन केलं. तो रिलायन्सवाला बोलत होता कर लो दुनिया मुठ्ठी में. आता मुठ्ठी में मुंबई करायला अदानी उतरलाय, लोढा उतरलाय. आमचा संघर्ष हा शेटजी भटजींच्या विरुद्धच आहे. जो सत्कार केलाय त्यांना ज्यांनी पैसे दिलेत ते काय अदानींनी अंबानींनी दिले नाहीत, आमच्या कष्टकऱ्यांनी दिलेत. आणि म्हणून ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे की आमच्याकडे दिबा पाटील साहेबांनी सिडको विरुद्ध आंदोलन केलं. जो विमानतळ आता आमच्याकडे आहे तो विमानतळ आगरी कोळी कराडी समाजाच्या ओबीसींच्या जमिनीत आहे. तिथे बौद्ध लेण्या पण होत्या, परिचयात उल्लेख झाला. आणि त्या जमिनीमध्ये जो विमानतळ झाला त्याला नाव दिबा पाटलांचं द्यावं असं तिथे आंदोलन चालतंय. इथे दादासाहेब गायकवाडांच्या नावाचं आंदोलन चालतंय. दोन्ही आंदोलनं एकच आहेत. मी आज तुम्ही बोलवलं पण पुढे जर आंदोलन झालं तर मी आपल्याबरोबर आहे, तिथला नेता म्हणून तुमच्याबरोबर आहे. आणि हे नावांचं जे आंदोलन आहे ते आजच्या पुरस्कारांसारखंच आहे. ह्या लोकांना पुरस्कार कोणी देतच नाही आणि हे पुरस्कार आम्ही देणं किती गरजेचं आहे. म्हणून पत्रकारांना पुन्हा पुन्हा विनंती आहे, प्रत्येक पुरस्कार त्यांचं नाव छापा, त्यांनी केलेलं काम छापा, थोडी जागा जास्त जाऊ द्या. नेहमीच विशिष्ट लोकांचे पुरस्कार आपल्याला नको आहेत. म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची काय अवस्था आहे? दादासाहेब गायकवाडांना महाराष्ट्र भूषण नको का? दिबा पाटलांना महाराष्ट्र भूषण नको का? पण त्यामध्ये त्यांना भूषणावर दिसत नाही. त्यांनी असे चांगले कायदे केले, लोकांना अधिकार दिले, पण ते येत नाही. सरकार ते करत नाही. सरकार ते करत नाही म्हणून जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून पांडव लेणीचं नामांतर आपण करावं. ते करत नसतील तर तशा प्रकारचे बोर्ड आपण लावले पाहिजे. पांडवांचा आणि या लेण्यांचा काय संबंध असेल त्याचा युक्तिवाद प्रतिवाद होते, इथे विचार मंचावर चर्चा ठेवा. जे कोणी पांडवांचे समर्थक आहेत त्यांना बोलवा आणि बौद्ध लेण्यांचे समर्थक म्हणून आम्ही उतरायला तयार आहोत. याच पद्धतीनं सगळ्याच लेण्या मुक्त करणं गरजेचं आहे. कारण आम्हाला संविधानाचं जे मूळ आहे ते भगवान बुद्धांच्या समतेच्या विचारात आहे. भगवान बुद्ध म्हणजे आरती पूजा स्वीकारणारा देव नव्हता. त्यांनी स्वतःला देव मानलं नाही आणि देव पण नाकारला. जी मुक्ती आहे ती इथेच भेटली पाहिजे. आणि म्हणून हे पुरस्कार यासाठी महत्त्वाचे आहेत. मेल्यानंतर पिंडदान नाशिकला होतात दक्षिणा घेऊन. मेल्यानंतर अरे जिवंत माणसांनी काम केलं त्यांचं कौतुक कधी करणार? म्हणजे भारताची विचारधाराच नेगेटिव्ह आहे. मेल्यानंतर रडतात लोक, 15-15 13-13 दिवस पिंडदान विधी होतात, आमके विधी होतात. मग जिवंतपणी त्या जिवंत बापाला काहीतरी द्यावं असं का वाटलं नाही? महाराज आपल्यासमोर ही विचारसरणी देशाला सांगणं गरजेचं आहे की जिवंतपणे आमचे कौतुक होऊ द्या, सत्कार होऊ द्या. आणि म्हणूनच हा जो बुद्ध विचारांचा जो मोठा पुरावा आहे आमच्याकडची लेणी, त्याच्याविषयी आपण खूप सारं संशोधन करणं गरजेचं आहे. आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा सत्कार होणं हे किती गरजेचं आहे की मी वयाच्या 35व्या वर्षापर्यंत अनेक हिंदुत्ववादी संघटनेत काम केलेलं आहे. मग त्यामध्ये सगळं आलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून शिवसेना विवसेना जेवढे विश्व हिंदू परिषद बजरंग दल सगळं काम केलं. पण मला कधी 2 मिनटं बोलायची संधी नाही कोणी दिली. पुरस्कार बाजूला राहू द्या. मला प्रश्न पडतो की हे जे वैदिक हिंदुत्व आहे त्यामध्ये आमच्या लोकांना पुरस्कार का नाही भेटत? म्हणजे बाबासाहेबांना भारतरत्न देशाकडून मिळाला पण खूप उशीर झाला. आमचे अनेक नेते आहेत बाबासाहेबांच्या नंतरच्या काळातले, खूप तुम्ही सगळे चळवळीतले लोक आहेत. एकाएकाचे विषय काढला तर तुम्ही सगळे पुरस्कार प्राप्त आहात, मग तुम्हाला पुरस्कार नाही भेटत. म्हणजेच महाराज इथे मनुस्मृती नसानसात भिनले यांच्या, ठरलेलं आहे कोणाला पुरस्कार द्यायचं. म्हणजे आमची माणसं अशीच मारायची का? आणि म्हणून ही जी घटना आहे आजची ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि नाशिकमधून तुम्ही मला बोलत मला काही कळलंच नाही की मला बोलवण्याचं कारण काय. कारण काय मी इथलं काही निवडणूक लढणार नाही आणि काय विषयच नाही, काय तुमचं माझं नातं काय. तर ही जी बंधुता आंबेडकर चळवळीने जपली आणि म्हणून आज मला इथे हे अध्यक्षपद मिळालं या कार्यक्रमात. हा पण पुरस्कारच आहे की आगरी समाजाचा माणूस, कोळी टोपी घाललेला माणूस सभेचा अध्यक्ष होऊ शकतो. आणि म्हणून मी आठवण सांगतो की शिवाजी पार्कला एक वंचित बहुजन आघाडीची बाळासाहेब आंबेडकरांनी सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये आदरणीय असरुद्दीन ओवेसी होते, खासदार असरुद्दीन ओवेसी. प्रश्न होता मुंबईच्या गावठाणांचा. मुंबईच्या गावठाणांची जमीन आम्हाला भेटली पाहिजे. आज 10 कोटी रुपये गुंठ्याची जमीन आहे. धारावी तुम्ही विकायला काढली, तुम्हाला माहिती आहे अदानीला विकली, त्यामध्ये 12 कोळीवडे आहेत आणि गावांचा एसआरए होऊ शकत नाही. एसआरए म्हणजे काय? स्लम डेव्हलपमेंट, म्हणजे
तुम्ही सगळे विद्वान आहात, आपल्या वस्त्यांना हे लोक गलिच्छ वस्त्या म्हणतात. अरे सफाई कामगार कोणाचे आहेत देशात? देशात सफाई कामगार आमचे आहेत, गटार साफ आम्ही करतो आणि आमच्या वस्त्या गलिच्छ कशा? हा प्रतिप्रश्न का नाही केला आम्ही चळवळीतल्या लोकांनी? आमच्या वस्त्यांना गलिच्छ म्हटल्या आणि त्यांनी तोडल्या. जे मनुस्मृतीने सांगितलं, शूद्रांना संपत्तीचा अधिकार नाही, घरांचा पण नाही, गावांचा पण नाही आणि जमिनींचा पण नाही, त्याच तत्वाने त्यांनी झोपडपट्ट्या तोडल्या. तुमच्याकडे जर एसआरई लागत असेल तर लोकांना सांगा, 30 वर्षापेक्षा जास्त जुनी झोपडी असेल शहरात तर त्याला जमीन मालकी मिळते आणि जमीन मालकी भेटली की त्याचा स्वयंविकास करता येतो, डेव्हलपमेंट करता येते. एसआरएचं समर्थन करायचं नाही, कारण त्याला 4चा 5चा FSI आहे आणि जमीन जर 7 कोटी आणि 5 कोटी गुंठ्याची असेल, डेव्हलप करायला किती पैसे लागतील? 50 लाख लागतील एक घर बांधायला. मग आम्ही शरण का जातो? आणि म्हणून मुंबईतल्या झोपडपट्ट्या तोडल्या गेल्या. त्या वस्त्या आमच्या होत्या, SC ST OBCच्या. पण आम्ही 2016-17 सांगितलं की मुंबईतल्या घरांना गावठाणांना हात लावू देणार नाही. मुंबईतले भूमिपुत्र 7 बेटांचे मालक आगरी, कोळी, माळी, भंडारी लढले आणि सांगितलं आमची जमीन आहे, आमची गाव आहे. तरीसुद्धा या सरकारने एसआरएमध्ये असे कायदे टाकले, लोकांना घर म्हणजे हाऊस आणि हट यातला फरकच कळला नाही. आणि लोकांनी लिहून दिलं मोठे मोठे घरं, 12 कोटीची घरं आमची साईन कोळीवाड्यात होती. लिहून दिलं लोकांनी काय, माझं घर झोपडी आहे. आणि शब्दांचा अर्थ माहीत नव्हता. शब्दांचा अर्थ माहीत नसल्यामुळे लोकांनी स्वतःच लिहून दिलं मी चोर आहे किंवा माझं घर झोपडी आहे आणि ती झोपडी तोडली गेली. महाराज, मी शाळेत शिक्षक होतो. एका RSSच्या शाळेत आमच्या 60-70 मुली होत्या. आमच्या म्हणजे आपल्या SC ST OBCच्या. आणि ती संस्था एका शिक्षक आमदाराची होती आणि त्या संस्थेतल्या मुली अथर्व शीर्षांचं पारायण करायचं. लक्ष्मी अथर्व शीर्ष गायत्री मंत्र म्हणायचे, खडखडीत म्हणायचे. आणि त्यांचं ऐकलं की तुम्हाला मोह वाटेल की ह्या मुली किती हुशार आहेत. माझ्या शाळेत त्या आल्या आणि 6माही परीक्षेत सगळ्या मुली नापास झाल्या. मला वाटलं काय पेपर तपासताना चूक झाली काय झालं. मी पेपर पाहिले तर त्या मुलींनी उत्तरच लिहिली नव्हती. आमच्या शिक्षकांनी सांगितलं शाळा चांगली होती, नावाजलेली होती, RSSची शाळा होती, यांना ह्यांना उत्तरं लिहिता येत नाही म्हणून शाळेतून काढा. मी त्या मुलींशी बोललो तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या मुली सिंगल पॅरेंट्स होत्या, नवऱ्यांनी सोडले किंवा विधवा आईच्या मुली. त्यांना शाळाच माहीत नव्हती. मग त्यांना प्रश्नच वाचता येत नसेल तर ते उत्तर लिहिणार कशा? मग कुठल्या प्रकारचं शिक्षण शाळामध्ये आता अपेक्षित आहे हा मोठा प्रश्न आहे. लिहिता वाचता येत नाही, गणित येत नाही, काहीच येत नाही, पण मंत्र सगळे येतात, अथर्वशीर्ष येतात. मग या महाराष्ट्राला कोणत्या प्रकारचं शिक्षण आम्हाला लिहिता वाचता आलं पाहिजे. मी 6 महिन्यात त्यांना शिकवण्याची जबाबदारी घेतली. त्या मुली 6 महिन्यात लिहायला वाचायला शिकल्या, त्यांनी पेपर लिहिले आणि ते उत्तीर्ण झाल्या. सांगायचा विषय असा आहे की आज ते बुवा बापूंचं पेव फुटलेलं आहे ना महाराष्ट्रात, की येतात तो महाराज येऊन सांगतो की शिवाजी महाराजांचं गुरु कोण. आता त्या मुलाला वाचवलं त्याच्या आईने. ते एवढं व्हिडिओ लोकप्रिय झाला आहे की एखादा महाराज प्रवचन करेल काय, त्यांनी जर भगवद्गीतेचा एक श्लोक जर आईने म्हटला असताना ते दोघेजण वाचले असते हो, पण तिला ही गीताच येत नव्हती असं पण कोणी एखादं स्टेटमेंट करेल. पण जीवनावश्यक ज्या सुरक्षा आहेत त्यांची काळजी कशी घ्यावी याच्यावर कोण बोलत नाही. आज आपलं हे नाट्यगृह आहे, ह्याला आग लागली तर व्यवस्था काय चेक केली कधी तुम्ही? अग्निशामक दलासमोर माझी एक आंबेडकर जयंतीची सभा झाली भायखळ्याला, तर तिथे सगळे आपलेच लोक होते अग्निशामक दलात. मी सांगितलं मुंबईत आता 100 माळ्यांचे टॉवर झाले, तिथे अशा शिड्या होत्या लावलेल्या प्रदर्शनी. मी विचारलं यातली कुठली शिडी आहे 100व्या माळ्यावर जाईल? ते चपापले. एवढे सर शिड्या आहेत आमच्याकडे 90 मीटरच्या वगैरे आहेत, पण मुंबईमध्ये हवा एवढी आहे की ती शिडी जर उभी केली तर हवेने तो अग्निशमक दलाचा माणूस खाली पडेल. मग जर तुमच्याकडे आग विझवणारी यंत्रणा नसेल तर मी एवढ्या टॉवरना मान्यता का देता? आणि मग उंच टॉवरमध्ये राहणाऱ्या लोकांनी काळजी घ्या की आता मजा वाटते, मस्त हवा लागते, मी एवढ्या माळ्यावर घेतली शिडी, मी स्वर्गाला पोहोचलो असं आपल्याला वाटतं. पण जेव्हा ज्या दिवशी आग लागेल ना, 50 माळ्याची बिल्डिंग आहे, 44 माळ्याला आग लागेल तेव्हा वरचे वरती आणि खालचे खाली वरून उड्या मारायला लागतील. म्हणजे तुम्ही जर ह्या महानगरपालिकांचा विकास एवढ्या वेगाने करताय पण त्या सुरक्षा यंत्रणा पण करा. आणि असे चेंगराचेंगरीमध्ये अनेक माणसं मरतात. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की हे पृथ्वीवरचं जीवन अमूल्य आहे. मेल्यानंतरचा विषयच काढू नका. मेल्यानंतर स्वर्गामध्ये सगळं मिळतं,
महाराज आपल्यासारख्या संविधानावर बोलणाऱ्या लोकांची फार गरज आहे. साध्या भाषेत बोलावं लागेल की इथला देश पिंडदान विधीवर चालतो. इकॉनॉमी कशी आहे? पिंडदान विधीवर. देवाकडे सुद्धा लोक जातात का? पुढल्या जन्मात चांगला जन्म मिळावा, दान करतात. या कार्यक्रमाला ज्यांनी देणगी दिलेत ना, त्यांचं खरोखर कौतुक आहे. मनापासून धन्यवाद देतो की जिवंतपणे माणसांना पुरस्कार दिलात आम्ही, पिंडदान विधीला नाही. आणि म्हणून हा जो विचार आहे माणसाच्या जगण्याचा, हा भगवान बुद्धांनी सांगितलेला विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच या कार्यक्रमामध्ये कांताबाई अहिरे आणि शिलाताई पवार यांनी जे काम केलं आहे, मनूच्या तोंडाला काळं फासण्याचं किंवा त्याला अपमानित करण्याचं, हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. आणि हा मनू किती नालायक आहे की मनूनी सांगितलं शूद्रांना अतिशूद्रांना संपत्तीचा अधिकार नाही, बोलण्याचा अधिकार आहे, कुठलाच अधिकार नाही. आणि मनू जर समजवला आपल्या देशाला तर संविधान समजेल. संविधानाची किंमत आज लोकांना का समजत नाही, की गुलामी काय होती ती समजत नाही. आणि म्हणून आज देशात अशी परिस्थिती आहे की संविधानाने समता आणण्याचा प्रयत्न केला. भगवान बुद्ध, सम्राट अशोक असतील, छत्रपती शिवाजी महाराज यांचं रयतेचं राज्य म्हणजे काय? समतेचं राज्य आहे. ते जमीनदारांचं राज्य नाही, ते वतनदारांचं जहागीरदारांचं राज्य नाही, ते शेवटल्या उपेक्षित माणसाचं राज्य आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की राजर्षी शाहू महाराजांनी तेच काम केलं, महात्मा ज्योतिबा फुले यांनी तेच काम केलं, भगवान बुद्धाप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांनी काम केलं. म्हणून आम्ही मुंबईत मांडवी कोळीवाड्यात महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी देणारे आम्हीच लोक, आगरी कोळी भंडारी. आणि आज आमच्या सर्व गुरूंना विसरून आम्ही नको त्या महाराजांच्या नादाला लागलो. कोकणाला फार मोठा धोका आहे, कोकणामध्ये महाराजांची संख्या फार आहे. आणि त्यांनीच हे सगळं निर्माण केलं. शिवाजी महाराजांचे गुरु कोण वगैरे त्यांनीच तोतांड आणलेलं आहे. शिवाजी महाराजांचे गुरु फक्त त्यांची आई आहे. आणि याला प्रति आव्हान कोणी द्यावं, आईशिवाय गुरु नाही. आणि ते सत्य आहे. आणि म्हणून आज या सगळ्या कार्यक्रमामध्ये महिलांचा जो सत्कार ज्या कारणासाठी झाला तो महाराष्ट्राने त्याची दखल घ्यावी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावे. कारण तुम्हाला सुद्धा मुलगी आहे आणि मनूची गुलाम मुलगी होऊ नये. मुलींवर आणि स्त्रियांवर जे अत्याचार होतात त्याचं मूळ मनुस्मृतीत आहे. आणि म्हणून आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही लग्नामध्ये हुंडा घेत नाही. हे का सांगतो? कारण हुंडा घ्यावा लागतो म्हणून गर्भजल चिकित्सा होते आणि मुलींना गर्भातच मारलं जातं. ह्याचे आरोपी ती डॉक्टर नाहीत किंवा मशीन नाही, त्याचा आरोपी हा मनुस्मृती आहे. पण मनुस्मृतीवर कोणी गुन्हा दाखल करते का? नाही करत. आणि म्हणून मनुस्मृती संपवल्याशिवाय संविधानाची जी अंमलबजावणी करणं फार अवघड आहे. बाबासाहेबांनी आम्हाला सगळं करून दिलं आहे, पण याला अनुकूल अशा प्रकारचा विचार, धर्माचा विचार नाही. आणि नको तो विचार इतका वाढायला लागला आहे की आता प्रश्न पडतो की ह्यातून मार्ग कसा काढायचा. आणि केवळ संविधान आहे, पोलीस स्टेशनमध्ये कायदे आहेत, पोलीस आहेत, न्यायालय आहेत म्हणून हे सगळं होईल असं अजिबात नाही. आणि म्हणून आपले लोक जे आहेत, चळवळीतले लोक आहेत, त्यांचा आवाज आणि चळवळी कमी पडायला लागल्या. आणि म्हणून आपण ज्याला आरक्षण म्हणतो ते आरक्षण म्हणजे सवलत नाही. आरक्षण म्हणजे कोणावर उपकार करणं नाही, तो सामाजिक न्याय आहे. तुम्ही हजारो वर्ष ज्यांना न्याय नाकारलात त्यांना न्याय देण्याचं काम आरक्षण करतं. आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा या देशात आणि महाराष्ट्रात मोठ्या आवाजात आणि संघटितपणे बोलणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज लोक सांगायला लागलेत की आरक्षणाचं उपवर्गीकरण करा. काय बिकट अवस्था आहे. आपल्याला कल्पना आहे की आज महाराष्ट्रामध्ये एससी समूहाचं अबकड करा असं चाललंय. हे काय आहे? आरक्षण संपवण्याचा प्रकार आहे. अहो, मी राजाराम पाटील आगरी समाज, आमची एक एक बोट 80-80 लाखाची असते, 1-1 कोटीची असते. आम्ही 1.5-1.5, 2-2 लाखाचं डिझेल भरतो एकावी गाडीत. पण अजूनही महाराज आमचा एकही IAS नाही. म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी आमच्या जागेत आहे, मुंबई विद्यापीठ आमच्या इथे आहे, मुंबईमध्ये मंत्रालय आहे. म्हणजे आम्ही मुंबईच्या सगळ्यात जवळचे लोक आहेत. दूरचे नागपूरचे आदिवासी खूप लांब आहेत. पण आम्ही तिथले असून आम्ही IAS होत नाही. याचं कारण आहे की आम्ही अजूनही जो मार्ग आहे म्हणजे आरक्षण मिळाल्यानंतर त्याला आवश्यक शिक्षण घेणं, प्रबोधन स्वीकारणं, हे आम्ही केलेलं नाही. आम्ही खूप दूर आहोत. आम्ही अजूनही मनुवादात गुंतलेले आहोत, अंधश्रद्धेत गुंतलेले आहोत. आणि म्हणून आमचा IAS होत नाही. आमचा जर IAS होत नाही तर तुम्ही IAS नसताना तुम्ही वर्गीकरण वाटण्या करायला निघालेत. मग तुम्ही शिक्षण पोहोचवू शकलेलं नाही अजून पण लोकांपर्यंत. आवश्यक सुविधा नाहीत, लोकांकडे जमिनी नाहीत, घरं नाहीत. ते शाळेत जाणार कसं? ज्यांचे आईवडील दिवसभर राबतात ते शाळेपर्यंत पोहोचणार कसे? आणि पोचले समजा आरक्षणाने तुम्ही सगळी पदं द्यायचा प्रयत्न करता, ते स्वीकारणार कसे? आणि म्हणून ही आरक्षणाची लढाई छोटी नाही. देशामध्ये सामाजिक न्याय, समता या बाबतीत प्रतिष्ठा आणायची असेल तर हे सगळे आजचे लढलेले लोक आहेत.
ते देशावरच्या सीमे इतकेच अत्यंत महत्त्वाचे, कारण देशातली विषमता संपवण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारच्या सैनिकांचं कौतुक करायला लागेल. आणि म्हणून या आरक्षणाच्या लढाईत मी अत्यंत विनम्रपणे कृतज्ञपणे व्यक्त करतो की वयाच्या 35व्या वर्षापर्यंत आरक्षण या शब्दाचा अर्थ मला कळत नव्हता, ओबीसी या शब्दाचा अर्थ कळत नव्हता, कारण मी हिंदुत्ववादी होतो. नमस्ते सदा वत्सले मातृभूमी ही प्रार्थना म्हणायचो. पण ज्या दिवशी माझा सातबारा बघितला मी, अरे नमस्ते सदा वत्सले मातृभूमी, बरोबर आहे ना, मातृभूमीवर तुमचं पण प्रेम आहे, आमचं पण आहे, पण आमचा सातबारा ब्राह्मण क्षत्रिय वैश्याच्या नावावर निघाला, खोतांच्या नावावर निघाला. आणि ती खोती संपवून बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर. हा राष्ट्रवाद बाबासाहेबांनी शिकवला, तो संविधानिक राष्ट्रवाद आहे. आणि म्हणून देशातल्या एकूण जमिनी आमच्या नावावर झाल्या पाहिजेत, जे उद्योग आहेत त्यामध्ये आमचा वाटा असला पाहिजे, आणि शाळा शिक्षण आमच्याकडे असेल तरच देशात समता होईल. आणि अशी समता निर्माण झालेली नसताना, आर्थिक सामाजिक समता नसताना संविधान यशस्वी कसं होणार. आणि म्हणून साहेब आपल्याला विनंती आहे की छोटी छोटी आंदोलनं, आमचं घर कोणी तोडत असेल, रस्त्याच्या कडेला घर असेल आपल्या एखाद्या भैयाचं किंवा आमचं, भैया म्हणजे कोण आहे, हा मागासवर्गीयच आहे, त्यांची घरं असतात, रस्त्याच्या विकासाच्या नावाखाली ती घरं तोडतात. त्यासाठी 2013चा कायदा आहे. आज आमच्याकडे मगाशी मी जमिनीचा भाव सांगितला की 7 कोटी रुपये गुंठा आहे. 3री मुंबई आमच्या रायगड जिल्ह्यात आता होऊ घातले. आणि मुख्यमंत्री सगळीकडे प्रचार करतात की 250 एकर जमीन आम्हाला भेटली. कोणी दिली हो? लोढांनी, शेतकऱ्यांनी दिलेली नाही, तुम्हाला ते माहीत नाही. मग 13चा कायदा असं सांगतो की तिथे असलेल्या भावाच्या 4 पट भाव द्या शेतकऱ्याला, म्हणजे 7 चौक 28 कोटी द्या. 28 कोटींनी कोणीच जमीन घेणार नाही. तुमचा विकास कसला आहे? हा धंदा आहे. म्हणजे 2-3 कोटीमध्ये एकरी जमिनी घ्यायच्या आणि त्या हजारो कोटींना उद्योगपतींना विकायच्या. हा आता व्यवसाय महाराष्ट्र सरकार करते. नवी मुंबई एअरपोर्ट आम्हाला फसवून घेतला. जमिनीला 7 कोटी भाव मिळाला होता, पण तो 22.5% संमतीपत्र शेतकऱ्यांची घेतली. शेतकऱ्यांना काय माहिती आहे? IAS ऑफिसर येतात गावात आणि सांगतात हे सही करा, जगातलं सर्वोत्तम पॅकेज आहे. आणि आता हायकोर्टाने सांगितलं काय, 22% GRनी जमिनी घेणं ही लोकांची फसवणूक होती. 2013च्या कायद्याने घ्यायला पाहिजे होत्या, पण विमानतळ अदानीच्या नावावर झाल्यावर. साहेब हे जे अज्ञान आहे ते अज्ञान दूर करण्यासाठी असे भौतिक विषय ज्यांना लोक आध्यात्मिक म्हणतात त्यांना सांगावं लागेल. आणि म्हणून तुकाराम महाराज व्यापारी होते, त्यांचे जे अभंग आहेत ते अतिशय महत्त्वाचे अभंग आहेत. मला त्यांचा एकच अभंग आवडतो, 900 कन्यापुत्र होती मग का करणे लागे पती. अतिशय प्रॅक्टिकल एकदम. म्हणजे 900 जर मुलं होत असतील तर मग तुम्हाला नवऱ्याची गरज काय. किती प्रॅक्टिकल, किती भाषा साधी आहे. आमच्याकडे तसं वारकरी संप्रदाय कमी आहे, आमच्याकडे बैठक संप्रदाय जास्त आहे. म्हणजे रामदास स्वामी हे गुरु आहेत कोणाचे, छत्रपती शिवाजी, ते सिम्बॉल घेऊन आमच्या उरणला त्याचं शिल्प पण तयार झालं. कारण या शिल्पामध्ये सत्ता येते ना, चुकीच्या शिल्पामध्ये सत्ता येते. आणि म्हणून बौद्ध शिल्प आहेत ही जपा. जे कोणी राजकीय लोक आहेत त्यांना सांगतो की बुद्धाचा विचार, बुद्धाची लेणी याचं सत्य उघड करा, तुमची पण सत्ता आहे. आणि म्हणून अयोध्येला आंदोलन झालं. अयोध्येच्या मंदिराच्या खाली बौद्ध लेण्या होत्या, पण ते बाहेर आलं नाही. पण लेण्या नसताना सुद्धा त्यांनी आंदोलन केलं आणि सांगितलं हे रामाचं मंदिरच आहे, ते रामाचा जन्म झाला. म्हणजे त्यांची जागा नसताना खोटं आंदोलन करून सत्ता येऊ शकते. मग तुमचं खरं आहे ना, तुम्ही मालक आहात ना. मालक असताना तुम्ही आंदोलन का नाही करत? सातबारा तुमचा आहे, सम्राट अशोकाचा आहे, तुम्ही आंदोलन का नाही करत? आणि म्हणून आता ह्या सगळ्या आंदोलनांची रचना फार जोरकसपणे करावी लागेल. नाशिकच्या बौद्ध लेण्या ह्या पांडव लेण्या नाहीत हे तुम्हाला सांगावं लागेल. आणि बौद्ध लेण्यांमध्ये काय सांगितलंय? संविधान सांगितलंय. बौद्ध धम्माचा विषय एकही असंविधानिक नाही. स्त्रियांना अधिकार देणं असेल, समतेचा असेल. महात्मा ज्योतिबा फुले बुद्धांचा विचार एकच आहे की ब्रह्मदेवाच्या तोंडातून ब्राह्मण जन्मले हे असत्य आहे, अनैसर्गिक आहे. भावातून क्षत्रिय जन्मले हे पण असत्य आहे. आणि मांड्यातून वैश्य जन्मले हे पण असत्य आहे. पायातून आम्ही शूद्र जन्मलो, स्त्रिया जन्मल्या हे पण खोटं आहे. आणि गुलामगिरी अशा प्रकारच्या वक्तृत्वातून, साहित्यातून, ग्रंथातून निर्माण झाली. आणि म्हणून महात्मा फुलेंनी हे काम केलं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु म्हटले, भगवान बुद्धांना, महात्मा फुलेंना, संत कबीरांना. याच्यावर जर कीर्तनं महाराष्ट्रात झाली तर हे जे महाराजांचं पेव फुटलं आहे. आणि आज खरात बाबांनी जी महाराष्ट्राची आणि आमच्या भगिनींची जी बदनामी केली ती बदनामी आम्ही थांबवली पाहिजे. आम्ही या मातृभूमीसाठी, आमच्या आईसाठी, आमच्या बहिणीसाठी लढलं पाहिजे. आणि ही खरी कृतज्ञता आहे. मला आपण ऐकलं, खरं म्हणजे मी काय वक्ता वगैरे नाही, रोज आंदोलनं करणारा माणूस आहे. आमच्याकडे रिलायन्सनी जमिनी घ्यायला आम्ही लढलो. आम्ही सिडको विरुद्ध रोज लढतो, लोढा विरुद्ध लढतो.
साहेब मला पुरस्कार लोढाने दिला आहे, 5-5 कोटीच्या 2 केस टाकल्यात माझ्यावर, काय अब्रू नुकसानी केली त्याची लोढाची, आणि त्याचा भाऊ ईडीमध्ये आतमध्ये आहे. ही विचारा तुम्ही न्यायालयाला राजाराम पाटलावर ह्या केस का केल्यात, काहीतरी पुरावे तपासा. आणि म्हणून आपण सगळ्यांनी अत्यंत ताकदीनं असे जे कष्ट करणाऱ्या महिला आहेत, लोक आहेत, त्यांना पुरस्कार देऊन पुढे आणलं पाहिजे. आणि नाशिकमधल्या या संस्थेचं म्हणजे भारतभूमी प्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांची मी नावं तर घेतली नाहीत, पण त्यांना सगळ्यांना धन्यवाद. ज्यांनी कोणी पैसे दिले असतील त्यांना धन्यवाद, कारण या बौद्ध लेण्यासुद्धा दानातून झाल्या होत्या, लोकांनी दान दिलं होतं म्हणून झाल्या होत्या. हे दानाची ताकद वाढवा आणि जे कार्यकर्ते आहेत महाराजांसारखे त्यांच्या पाठीमागं दानाची ताकद उभी करा. मग म्हणतील त्यांच्या घरातल्या महिला की महाराज तुम्ही चांगलं काम करताय. त्यांना मदत मिळालीच पाहिजे, सरकार हे करू शकत नाही. आणि हे सरकार म्हणजे कोण? आम्ही, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही सरकार आहोत. तुम्ही मोदींवर फडणवीसावर अवलंबून राहू नका. ते महाराजांना ह्या आमच्या ताईला महाराष्ट्र भूषण देतील, कधीच देणार नाही. त्यांचे महाराष्ट्र भूषण वेगळेच आहेत. आणि हे टाळण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा होता. आपण मला ऐकलं, मी आपली थोडीसं त्रास दिला म्हणून माफी मागतो, पण कधीतरी कोळ्यांना पण ऐकत चला. महात्मा फुल्यांनी सांगितलं होतं, ह्या देशातला डोंगर कोळी, महादेव कोळी, आगरी कोळी शिकून सवरून साक्षर होत नाही तोपर्यंत भारत हे राष्ट्र होऊ शकत नाही. महागुरु वेगळाच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.